बऱ्याच वेळा तुम्ही कॉमर्समध्ये शिकताना अमलगमेशन नावाचा शब्द ऐकला असेल. पण आता नेमकं काय करायचं अमलगमेशनमध्ये? तर अमलगमेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ॲक्ट. महत्त्वाचं आहे. कदाचित हा शब्द तुम्ही बीकॉम लेवलला ऐकला असेल किंवा CA पण ऐकला असेल किंवा नेहमी रोजच्या वापरात किंवा कॉर्पोरेटमध्ये कामाला असाल तरी हा शब्द ऐकला असेल. तर चला या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की अमलगमेशन म्हणजे काय. पण अमलगमेशन समजायच्या अगोदर नेमकं समजलं पाहिजे की आधी अमलगमेशनमध्ये काय होतं. कारण की मग त्याच्याच पुढे इन्कम टॅक्सनुसार नियम आहेत त्याचे की तसं झालं तरच ते काय होईल, अमलगमेशन होईल. तर आधी बघूया अमलगमेशन म्हणजे काय. अमलगमेशन म्हणजे काय की समजा काही एक्झिस्टिंग कंपन्या आहेत. काय शब्द वापरलाय? एक्झिस्टिंग म्हणजे ऑलरेडी कंपन्या आहेत. ठीक आहे, मग ती प्रायव्हेट असो का पब्लिक लिमिटेड असो, दॅट डझंट मॅटर. ए कंपनी आहे, बी कंपनी आहे. सो ए आणि बी कंपनी जेव्हा एकत्र होते त्याला अमलगमेशन म्हणतात. बरं, मग आता अमलगमेशनमध्ये काय झालं की दोन्हीही कंपन्या स्वतःहून एकत्र आल्यात, कोणी जबरदस्ती केलेली नाही. मग आता ए कंपनी होती, बी कंपनी होती, ती आता काय होणार, बंद होणार आणि नवीन कंपनी फॉर्म होणार. तिचं नाव थोड्या वेळासाठी AB लिमिटेड द्या. तर आता झालं काय की ए आणि बी बंद पडली, यांना म्हणतात अमलगमेटिंग. यांना काय म्हणायचं, अमलगमेटिंग कंपनी. आणि जी नवीन तयार झाली आहे त्याला म्हणायचं अमलगमेटेड कंपनी. आता कारण की ए आणि बीचं अस्तित्व पूर्ण निघून जाणार आहे आणि AB लिमिटेड जी नवीन झालेली आहे तिचं अस्तित्व येणार आहे. इन्कम टॅक्सच्या नियमानुसार काही 3 कंडिशन दिल्यात की नेमकं अमलगमेशन म्हणजे काय. तर त्या 3 कंडिशन एकदम सोप्या भाषेत बघूया आपण. आता बघा, नवीन कंपन्या जी नवीन कंपनी फॉर्म झाली आहे ती जुन्या कंपनीचे काय घेणार आहेत, बट ऑब्वियसली 3 गोष्टी. जर बॅलन्स शीटचा आराखडा तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर बॅलन्स शीटमध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या दिसतात. एक म्हणजे असतात ॲसेट, दुसरी म्हणजे असते लॅबिलिटी आणि तिसरं म्हणजे लॅबिलिटीमध्येच असते कॅपिटल. तर या तिघांनाही घ्यायला पाहिजे. तर नवीन कंपनीनी इन्कम टॅक्सच्या नियमानुसार 3 अटी. इन्कम टॅक्सनुसार किती कंडिशन आहेत, 3 कंडिशन. तर त्यातली पहिली कंडिशन ते काय म्हणतायत, पहिली कंडिशन क्लॉज ए ते म्हणतायत की सगळ्या प्रॉपर्टी म्हणजे कुणाच्या, ए आणि बीच्या सगळ्या प्रॉपर्टी आता कुणाच्या झाल्या पाहिजे, एबीच्या झाल्या पाहिजे बिफोर अमलगमेशन. म्हणजे एबीच्या नावावर झाल्या पाहिजे बिफोर अमलगमेशन. ही खूप महत्वाची अट. म्हणजे ॲसेट पूर्णपणे ॲसेट, ए आणि बीची पूर्ण ॲसेट सगळ्या कुणाच्या झाल्या पाहिजे, एबीच्या, तरच ती इन्कम टॅक्सनुसार व्हॅलिड होईल. एक पहिली झाली ॲसेट. आता दुसरी काय होणार आहे, लॅबिलिटी. आता लॅबिलिटी ते पण म्हणतात की जशा ॲसेट तशाच ऑल लॅबिलिटीज ए आणि बीच्या आता कुणाच्या झाल्या पाहिजे, नवीन कंपनीच्या म्हणजे AB लिमिटेडच्या झाल्या पाहिजे. सगळ्या त्या पण बिफोर अमलगमेशन. तिसरा पॉईंट बोललो होतो, 3 पॉईंट महत्वाचे आहेत. एक ॲसेट, दुसरी लॅबिलिटी आणि तिसरा पॉईंट आहे आपलं शेअर कॅपिटल. म्हणजे थोडक्यात शेअर होल्डर 75% व्हॅल्यूमध्ये तेच शेअर होल्डर नवीन कंपनीचे पण शेअर होल्डर झाले पाहिजे. म्हणजे जुन्या कंपनीचे व्हॅल्यू मधल्या 75% शेअर होल्डरची जी व्हॅल्यू होती ती शेअर होल्डर आता नवीन कंपनीचे पण शेअर होल्डर झाले तरच त्याला म्हणणार अमलगमेशन. 3 अटी झाल्यानंतर समजा जर कधी एखाद्या कंपनीनी एखाद्या कंपनीला विकत घेतलं, म्हणजे समजा ए नी बी ला विकत घेतलं, करेक्ट, तर विकत घेतलं असेल तर अमलगमेशन होत नाही. तसंच एखादी कंपनी बंद पडली, त्याला वाइंडिंग अप असं नाव वापरतो आपण. वाइंडिंग अप म्हणजे बंद पडणे, कंपनीच्या भाषेने म्हणा किंवा इन्कम टॅक्सच्या भाषेने म्हणा, की एखादी बंद कंपनी पडलेली कंपनी जर कधी तुम्ही विकत घेत असाल तर त्याला अमलगमेशन म्हणत नाही. म्हणजे या 2 गोष्टी सोडून बाकीच्या मी तुम्हाला 3 कंडिशन ज्या सांगितल्यात त्यात अमलगमेशन फिट हे होतं. तर अशाच काही व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, येत राहा, व्हिडिओ फॉरवर्ड करत राहा.